श्री गणेशाय नमः. माऊली चरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी भक्त मानस चकोर चंद्रा, तुझेची गुणे रूप सकल देवता दींद्रा, केवळ स्मरणे तारिशी या भवसमुद्रा, दीनवत्सला पांडुरंगा. स्वल्प नवे हे आगाध संत चरित्र, परी सवे घेऊन सद्गुरु पुण्य पवित्र, योग्य करविले वर्णाया लीला पात्र. गुरुमाऊलीच्या या पामर अबोध बाळका, निमित्त करोनी पुढती देका, स्वयंवर्णी तो गुणभाग्य रेखा. गुरुमाऊलीच्या ते श्रोते बहुत चतुर, ज्ञानी विचारवंत थोर, कथा परसती मनोहर एकचित्ते. श्रोतिया ध्यान लागले सर्वांगाचे, इंद्रिये विसरली भोग विषयांचे, ते रसपान करीती चरितामृताचे. ये चरित्री म्हणती धन्य आहे सी रे गुरुपुत्रा, सोज्वळ मार्ग दाविलासी सत्पात्रा, तेथ माया विरोनी बैसे एक पात्रा, मूळ ब्रह्मासवे. मागील अध्यायी तुवाजे वदिले, पितृभक्ती रूप गुरुचे दाविले, आता जन्म कर्म दिव्य जाहले या चरित्राकारणी. आता पुढती वदावी कदा, दिव्य मनोहर माऊली गाथा, जयासी केवळ मुखी वर्णिता, अरे भव भय क्षणार्धे. पिंपरी ग्रामा माझी राहुनी, पुढे माऊलीची कैसी वर्तनी, वा वदावे आम्हा लागुनी. गुरुपुत्रा नित्य जप तप पूजा अर्चनी, गो ब्राह्मण संतादी वंदुनी, मात्र पित्र चरण प्रक्षाळनी, चाले दिनक्रम तयांचा. नित्य उत्तरेश्वराचे पूजन, सकळ देहभान विसरून, चित्ती ठेवोनी नामस्मरण नित्य निरंतर. कोणी सोमवासरे केदिनी, ज्ञानारंगला उत्तरेश्वर पूजनी, विसर पडला ज्ञान शिरोमणी, तो करी निद्रा पिंडीवरी. जैसे बाळक पित्याच्या मांडीवरी, सुखे क्रीडा करीतसे आनंदे निर्भरी, तैसा तो लढिवाळे निद्रांगीकारी, शिवपिंडीवरी ज्ञानोबा. पाणी वाहोनिया घागरी, अभिषेक करी पिंडीवरी, शिवस्तोत्रे गर्जे नाना परी, बिल्वपत्रे बाहुनी. मम शंभू माझा शंभू, माझा प्राणसखा बंधू, मम कर्म तव चरणवंदू, मम स्वामिया. ऐसे ते देहासी कष्ट जाहले अपार, मग ज्ञानासी निद्रा आली अति घोर, तेथेच निद्रा करीतो शिवपिंडीवर, सर्वस्व करून शिवासी. तो पाहोनी तयाचा भाव, हृदयी द्रबलासे शंभुदेव, जय कार्तिकी गणेशासी भाव, मनी उपजला शिवासी. कली माझी बहु भक्त जाहले, तयाने नाना तपे आचरिले, आम्हावर देना कष्टविले, बहुत सायासे. आमुची पाद्य पूजा करीती, नाना अभिषेके तोषविती, स्वदेहासी बहु कष्टविती, जपतपादी करोनी. परिया ज्ञानाचे असे निराळे, यासी क्षणभर न करावे वेगळे, ऐसी भक्ती हा करीतो आगळे, केवळ हृदयी भक्ती प्रेम. माझे सर्वांगी भक्त वसत, परी हृदयी तो ज्ञानी विरक्त, यासी मीची होई आसक्त, ऐसी भक्ती तयाची. तया हातीचे केवळ जळ, मज भासे ते गंगा निर्मळ, तो वदे जो शब्द सोज्वळ, ते मज श्रुती वाक्य. ते जेविता निजा आनंदे, माझे पोटी ढेकरे स्वानंदे, तो ध्यान करी परमानंदे, मज भासे निज मोक्ष. प्रेम तयाचे अति निरागस, मज अर्पी शुद्ध भक्तिरस, म्हणून उपाव करावा सरस, तया लागी. तो क्लेश करी स्वदेहासी,
खंत येतसे आमुचे मनासी, तो आचरेल ज्या कर्मासी तयाचे कर्मची पूजा। आता शिकवू तया गुरुभक्ती, करू पाचारण वीर मारुती, सकळ वरिष्ठ जयाची मती, जो भक्त श्रीरामाचा। मारुती जैसे कवना दिव्य ज्ञान, तया सारिके नसे भक्तीचे प्रमाण, त्यासही तो बहुप्रिय बाळसान भक्त ज्ञानोबा। मग स्मरताची वीर मारुती, क्षणा पातला कैलासा प्रती, कर जोडोनी ठाकला पुढती शिवशंभूच्या। आमुचा एक प्रिय भक्त मही, तो क्षुधा तृषा त्यागोनी पाही, मज नित्य स्मरे होनी विदेही बहु आवडी। अद्भुत प्रेम तयाचे सत्यानी साचे, हरिभजनी नाचे नित्य निरंतर, तयाची मजवरी बहु प्रीत, सकळ कर्मे मज अर्पित, सुख दुःखाची न करे खंत, वाहिली वाचा राम नामे, तो स्वदेहासी करी क्लेश, तया योग्य करावा उपदेश, जड मूढ तारण्या करी आदेश, ऐसी मम वासना, केवळ सद्गुरूचे कृपेविन, प्राप्त न होतसे आत्मखुन, म्हणून तुवा तेथे जाऊन, करी उजागरी ब्रह्मतत्वा। ऐशी शिवशंभूची वाणी, पडता मारुतीची एकानी, तुरे जाऊ स्थळा लागुनी उत्तरेश्वर ग्रामी। उत्तरेश्वरी प्रगट होता मारुती, आनंद झाला सकळ प्रकृती, स्वयंची घंटा दीपे प्रज्वालिती, आपणापे स्वागता। ऐसे अनेकही शुभ शकुन, प्रगट होताची वायुनंदन, होती पिंपरी ग्रामी लागून, स्वागता मारुतीच्या। प्रगट झाले अंजनी नंदन, पाहोनिया ज्ञानाचे ज्ञानगुण, सकळ बाळ क्रीडादी टाकून, बाळ भक्ती करीतो। मारुती विचारी मनी, धन्य भक्त चूडामणी, भक्तीचे वर्म जाणुनी, ज्ञाना भक्ती करीतो। शिवपिंडी आणि ज्ञानाशी, एक रूपता झाली ऐशी, लवण पडता जळाशी, नुरे तया वेगळेपण, जैसी गोडी आणि साखर, तयाची एकची असे उत्तर, तैसा रंगला भक्त ज्ञानेश्वर शिवपूजनी। स्वप्नालेसे ज्ञानोबासी, आता उठी बाळा त्वरेसी, नमन तुझ्या भक्तीशी तोषविला तुवा शंकर। तव ज्ञानोबा पाहतसे स्वप्ना माझी, जैसा भास्कर उगवला शिवालयासी, सकळ तेजोमय दिसतसे तै समयासी, अवलोकिता चहुदिशी। आता उठी वेगी बाळ ज्ञानेंद्रा, तव भक्ती पावली पावली रुद्रा, तुष्ट केलेसी ब्रह्मादी विष्णुइंद्रा, धन्य तव भक्ती प्रेम। ऐसे शब्द स्वर पडता कर्णाशी, कोण संवाद करतो आम्हाशी, कोण ऐसा जो पुण्याची राशी, आकले तेज याचे। रक्तवर्ण देहीचा, भुभुक्कारे स्वराचा, पुतळा वज्र देहीचा पुढती दिसे। मग भयही आले अद्भुत, पुरुष नसे या देहात, दिव्यत्वाचा भास होत बाळ ज्ञानेश्वरा। तो करी विनवरी वारंवार, आपुले उग्र तेज हे अपार, सौम्य करावे स्वरूपाकार, करी कृपा बाळकावरी। अवरोनी आपुल्या तेजासी, दिव्य रूप दाविले ज्ञानाशी, मग ज्ञाना लागला चरणासी पवनपुत्राच्या। तव ज्ञाना करी लोटांगणे, एक क्षण मज त्रिभुवन ठेंगणे, ऐसी बहुवाक्स्तुती सुमने खाली चरणावरी। कोटी कोटी जन्माच्या संचिता, वाटे फळलेसी आज अवचिता, दृष्टी पडली रामचंद्रे प्रिय भक्ता मजवरी। अंधो इच्छितसे एक नयन, ईश्वरी पेरले दोनाचे पिक, तैसे पुण्य जोडले एकाएक ये क्षणी। तब बोलती वीर मारुती, मज धाडिले से उमापती, अट्ट त्यागी रे ज्ञान श्रीपती, जो आदेश शिवाचा। मी हटे करिता हे जप तप, स्वये शंभू मनी तळमळीत,
तव माता पिता हि दुःखायत येता क्लेश तव देहा तव ज्ञाना पडोन चरणावरी नम्रवाणी कृपा याचना करी कोप न करावा ज्ञान केसरी मज बाळका आता मजन त्यागी ऐसेच परी ज्ञानदान करी नंदन केसरी करोनी शिष्यत्व मज उद्धारी कपीश्वरा वदावा मार्ग जो भक्तिपंथाचा केवळापणा ठावू कसाचा करावा उपाव श्रीराम भेटीचा विनवी बाळ चरणावरी जैसे अर्जुने मोहे गुंतला या श्रीकृष्णे उपदेशिला पार्थे तोची अवलंबिला पंत धर्म योद्धा मी अवगुणी अन्यायी अपराधी मज नकळे माया प्रपंच उपाधी मज बोध करावा कृपानिधी अंजनीची आसुता लक्ष्मणाचा प्राणदाता सीतेचा शोक निवारिता श्रीरामचंद्र प्रिय भक्ता कृपा करी मजवरी केले से सीतेचे शोधन आणि कलंकेचे दहन मग झाले काळे वदन दुष्ट रावणाचे ऐसा पराक्रमी शूर जो धीर ज्ञान गंभीर संकटी धावे सत्वर भक्त काजा ऐसे प्रार्थसे वायुपुत्रासी मजो स्वीकारावे शिष्यत्वेसी उपदेश करावा कृपाराशी तत्वबोध देऊनी मारुती विचारोनिया मनी आम्ही आलो याच कारणी कैसी जाणीव तया लागुनी धन्याससी रे ज्ञानोबा तव बोले अंजनी नंदन आम्ही करू तत्वदर्शन ठेवी तया संग्रही करुण हृदय मंदिरी हस्त ठेविताची ज्ञानदेव श्री मग उठल्या ब्रह्मानंद लहरी आटल्या सकळा ज्ञान सरी मारुती निजबोधे भूत भविष्यानी वर्तमान उघड झाले ज्ञाना कारण क्षणार्धे आला यात्रा करून सप्तलोकीची तव बोलती मारुती सद्गुरु तरलासी बाळा माया सागुरु ये ज्ञानाचा न करी उजागरू कवने ठाई नित्य वर्तावे संसारी नाम राखोनी जिव्हारी समत्व ठेवी हृदयांतरी बाळ ज्ञानोबा जनी राहोन जना सारखाची विचरे आप्तमित्रतयांची कर्मे नित्याचरे कदा न माजवी परमार्थाची अवडंबरे केवळ आचरी शुद्ध भक्ती जैसे जळा माझी पद्मपत्र जळी नित्य राहोनी एकत्र तया स्पर्शो न शके जळ मात्र नवल पाहे बाळके मत्तिके माझे घरे बांधती तया अहंकारे सर्वोपरी रक्षती मग तया स्वयंची विध्वंसती पूर्ण खेळा प्राप्तीची आशा कदा न धरी उरी त्यासी त्यागेता निराशा न करी सकळ कर्मासी अर्पोनिया श्रीहरी आचरी धर्मपंत मनोनी सुखे करावी भक्ती हेची आम्ही तुम्हा सांगू पुढती धियाने परमानंद प्राप्ती सहजे होय यदि माता पित्या सामोरी पुत्रासी क्लेश होता भारी कार्य असो मग भलते परी करती दुःख माता पिता पुत्राचा वाढतसे बहुमान तो माता पित्यासी सन्मान म्हणोनी जतन करी तै मन वेळोवेळा ऐसी तयासी सर्वोपरी बोधले अवतार कार्य कुणासी वदिले आता अनेके वरदान ही दिले पवनपुत्रे तुझे येता सावट संकटाचे स्मरण करिता राम प्रभूचे आम्ही येवो विना हाकेचे कार्य तव सिद्ध करण्या तव अवतार सत्य धर्म कार्या वाढवीन बलबुद्धी तेजवीर्या नित्य वो निघडवीन तव धैर्या वेळोवेळा तव ग्रामीच्या मारुती मंदिरी आम्ही स्थिर राहू नित्यापरी सकळ कर्मा करू जागरी तव भक्ती मार्गा हस्त काढिताची ज्ञानशिलीचा मग भास संपे स्वप्न सुखाचा विकार जडला जो देहत्वाचा निद्रा त्यागिता हस्त शिर शिवपिंडीवरी ओले वस्त्र पूर्णांग भरी कैसी निद्राली पिंडीवरी नवल करी ज्ञानोबा क्षमा करणे मज ईश्वरा निद्राली सी अतिघोरा क्रोधान यावे शिवशंकरा मज बाळका धरोनी दोन्ही कर्ण दोन्ही हाती क्षमा करणे मज उमापती
ये दुष्कर्माशी द्यावी प्रायश्चित्ती ममाराध्या ऐसे क्षमा याचना करोनी शिर ठेवी महादेव चरणी तव सवे बैसे कपी येऊनी पुच्छ हलवी अत्यानंदे या कपीश्वरा पाहुन सापडे स्वप्नदृष्टीची खुन म्हणे हेच केसरी नंदन कृपा प्रसाद दिला मग दंडवत करी अंतर ठेवुनी पूजा फळे कपी दिशे त्यागुनी या फळासी बक्षिण्या घेऊनी करती उड्डाण कपीश्वर सकळ पूजा घेई आटोपोन माता पित्याशी सांगे येऊन मम स्वप्नी आली वायुनंदन बहु आशे शहीद दिले धन्य धन्य बाळा तुझी भक्ती स्वयं रुद्रची तुझ करी प्रीती दिधले दर्शन ही तुझ स्वप्नांती वायुपुत्रे बाळा हाची पुढे पंत धरी नित्य कथा कीर्तने करी भागवत धर्मा करी उजागरी एकनिष्ठे ऐसा ब्रह्मत्वाचा पावोनी साक्षात्कार भाग्यासी करी धन्यता बाळ ज्ञानेश्वर आता तयाचे देह चित्त बुद्धी अहंकार आले त्यावरी ऐसा एकोनिया कथेचा प्रसंग श्रोते धन्य मानती माऊली रंग जिये रंगी रंगता वाडे प्रेमोत्तुंग क्षणोक्षणी धन्य माऊली लीलांचा सोहळा येत प्रत्यक्ष भासतो शंभू डोळा आम्ही तुलसी विनो वेळोवेळा माऊली चरित्र वदाया ऐसे हे चरित्रागाध अपार जे पठन करिता नित्य निरंतर तया निज मोक्षा केलेसे घर थोर महिमा चरित्राचा जो नर करेल चरित्र संगती या भेटी करेल स्वयं मारुती संसार पटल नासेल क्षणांती सत्यान गुरुची जो नर अध्याय पठन करी सर्वदा ते घरी नुरे भूत प्रेत पिशाच बाधा नांदेल सकळ धन सुख संपदा बलात्कारी ऐसा अधिकार माऊली चरित्राचा जो सफळ असे नित्य काळीचा श्रम हरेल जन्म मृत्यूचा आपे आप ऐसी पुण्य पावन जी गाथा झाला स्वये पांडुरंग भक्ता लाभली या निलेश भक्ता कृपा राम गुरुची इति श्री चाकरवाडी निवासी श्री संत ज्ञानेश्वर माऊली चरित्र मारुती गुरु उपदेश स्वप्नदर्शन अध्याय दशमहा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणविंदार्पणमस्तु हरि ओम।